आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉपनेन आपण बातम्या बघूयात। ज्योती मेटे आज शरद पवार गटात प्रवेश करणार। बीड लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता। ज्योती मेटेंनी काल पुण्यात पवारांची भेट देखील घेतली होती। शरद पवार आज बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। अजित पवार गटातील बजरंग सोनवणे आज शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। महादेव जानकर आज शरद पवारांची भेट घेणार। माढा लोकसभेची जागा महादेव जानकरांना मिळण्याची शक्यता। खासदार सुजय विखेंनी पुण्यात अजित पवारांची भेट घेतली। अहमदनगर लोकसभा निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। सुजय विखेंविरोधात निलेश लंके लोकसभेच्या मैदानात उतरण्याचे संकेत। उद्धव ठाकरेंचा बुलढाणा दौरा। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा आणि मेहकरमध्ये ठाकरेंचा जनसंवाद मेळावा। उद्या महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंच्या उपस्थितीत बैठक होणार। बैठकीत जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। उद्या राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे नेत्यांची बैठक। अमित शहांच्या भेटीबाबत राज ठाकरे नेत्यांबरोबर चर्चा करणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात एकनाथ खडसेंकडून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी। रावेरच्या कुऱ्हाडा काकोडा परिसरात भेटीगाठी। धुळे लोकसभेला माजी मंत्री प्रशांत हिरेंना उमेदवारी द्या। प्रशांत हिरेंच्या कार्यकर्त्यांची रोहित पवारांकडे मागणी। प्रशांत हिरे ठाकरे गटाचे नेते अद्वै हिरेंचे वडील।